राज्यातील अवकाळी पावसावर आज विधानसभेत चर्चा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा चर्चेचा निर्णय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून मागणी करण्यात आली होती। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात दोघेही उपस्थिती दर्शवणार। आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात। हिवाळी अधिवेशनासाठी रोहित पवार विधान भवनात दाखल होणार। नागपूर विधान भवनावर काँग्रेसचा धडक मोर्चा। विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये दीक्षाभूमी ते विधिमंडळापर्यंत मोर्चाचं आयोजन। नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव आजपासून पूर्ववत। लिलाव बंद ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सहकार विभागाच्या इशाऱ्यानंतर लिलाव पूर्ववत करण्याचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये। चांदवडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आणि सभा। केंद्र सरकारच्या कांदा बंदीच्या निर्णयाविरोधात शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आजही सुरूच राहणार। उदय सामंत दीपक केसरकरांची आज उलट तपासणी। सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक। एका कार्यक्रमातून जात असताना अज्ञातांकडून चप्पलफेक। चप्पलफेकीनंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा। परभणीच्या सभेत खासदार श्रीकांत शिंदेंना दाखवले काळे झेंडे। एक मराठा लाख मराठा घोषणा देऊन मराठा आंदोलक आक्रमक। कुणीही एकमेकांच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करू नये। मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, खासदार श्रीकांत शिंदेंची ग्वाही। मनोज जरांगेंची धाराशिवच्या माकणी, लातूरच्या मुरुड आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभा पार पडणार। जरांगे कोणावर आपली तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष। आरक्षणाशिवाय मराठा समाजाला पर्याय नाही, तर आरक्षण घेण्याची वेळ आता जवळ आली आहे। लातूरच्या जाहीर सभेत जरांगेंचं विधान। आपल्यातली एकजूट दाखवणं आवश्यक। लढाई अंतिम टप्प्यात। जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। आपली मुलं अधिकारी झाली पाहिजेत, त्यासाठी झुंज द्यावी लागेल। जरांगेंचं प्रतिपादन। येवल्याचा माणूस योग्य नाही, काहीही बोलत सुटले। नाव न घेता जरांगेंची मंत्री भुजबळांवर टीका। तर संविधानिक पदावरील माणसानं सांभाळून बोलावं, जरांगेंचा भुजबळांना टोला। सरकार मला शत्रू समजतं, मी काय चूक केली, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। एकीकडे लेकरू बोलायचं, दुसरीकडे दगड मारायचे, हे जरांगेंचं काम। भाजप आमदार प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंवर टीका। जरांगे पाटलांनी भावनेच्या भरात वाहत जाऊ नये, तसंच फडणवीसांबाबत वक्तव्य करणं टाळावं, मंत्री विखे पाटलांचा जरांगेंना सल्ला। छत्रपती संभाजीराजांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। 47 दिवसांपासून सुरू आहे साखळी उपोषण। मराठा आणि ओबीसी ही सगळी भावंड, मात्र आता मराठा आणि ओबीसींमध्ये दरी निर्माण होत चालल्याची छत्रपतीचे वंशज म्हणून वेदना होतात। छत्रपती संभाजीराजेंची खंत। सुहास कांदेंनी 200 रुपये देऊन माणसं गोळा केली। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सुहास कांदेंवर हल्लाबोल। सुषमा अंधारेंकडून आमदार सुहास कांदेंवरील गुन्ह्यांचं वाचन। तर पहिला वार आम्ही करत नाही, सगळे चक्रव्याढ व्याजासह परत करतो, अंधारेंची टीका। नाशिकच्या मनमाडमध्ये सुषमा अंधारेंना कांदे समर्थकांचा विरोध। सुहास कांदेंच्या संपर्क कार्यालयासमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गाडी। अंधारेंची गाडी पुढे जातात जोरदार घोषणाबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व समाजाला न्याय देणारे मुख्यमंत्री, खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। तर आमच्याकडे आता खानपण आणि बाणपण म्हणत श्रीकांत शिंदेंचा निशाणा। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात। विद्यापीठ परिसर ते जव्हार वसतिगृहापर्यंत मशाल मोर्चा। स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मार्चमध्ये सहभाग। रोहित पवारांनी अजित पवार होण्याचा प्रयत्न करू नये, अमोल मिटकरींची रोहित पवारांवर टीका। रोहित पवारांनी सूर्याला वाकोला दाखवण्याचा प्रयत्न करू नये, मिटकरींचा सल्ला। रोहित पवार कधीपासून राज्याचे मोठे नेते झाले की त्यांच्यावर भाष्य करावं, मंत्री विखे पाटलांची खोचक टीका। पंतप्रधान मोदींची हुकुमशाही नष्ट करण्याची प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका। प्रकाश आंबेडकर जेवढा मोदींवर हल्ला करतात तेवढ्या परखडपणे कोणीही करत नाही, संजय राऊतांचं आंबेडकरांबद्दल कौतुक। आज गोपीनाथ गडावर सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती। 12 डिसेंबरला जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान, रक्तदान, श्रमदान आणि अन्नदानही करणार।
वर्ध्याच्या आर्वीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती. वर्ध्यात महिलांना रोजगारासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज, मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचा आणि पक्ष सांभाळू न शकल्याचा वैफल्य, मंत्री विखे पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला, तर वैफल्यात त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, विखेंचं विधान. 4 राज्यात आमचा पराभव, मात्र कपडे झटकून पुन्हा कामाला लागू, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर यशासोबत हुरळून जाऊ नका आणि अपयशानं थकू नका, सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. भिवंडीत भाजपच्या संवाद कार्यक्रमात बॅनरवर उलटा तिरंगा, तर भाजपचं सगळंच ते उलट करायला निघालेत, जितेंद्र आव्हाडांचा खोचक तुला. कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश महाजन गेले होते का, एकनाथ खडसेंचा सवाल. तर उदो करायचा आणि शब्द पाळायचा नाही, ही महाजनांची स्टंटबाजी, खडसेंची महाजनांवर टीका. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा. महायुतीत साताऱ्यातील जागा वाटपाचा तिढा मात्र कायम, तर अजित पवारांच्या दाव्याला साताऱ्यातून आव्हान. दौंडमध्ये भव्य शेतकरी मेळावा आणि जाहीर सभेचं आयोजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्णसेवेचा चढता आलेख, अवघ्या 1 वर्षात 5 महिन्यामध्ये तब्बल 156 कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप, तर 19,000हून अधिक रुग्णांचे वाचले प्राण. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा निर्यात शुल्क दरवाढी विरोधात शरद पवार रस्त्यावर उतरणार, कांदा उत्पादकांच्या बालेकिल्ल्यातून निर्यात बंदी विरोधात एल्गार. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवरील सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा काटा काढणारा, सोलापूरच्या शेतकऱ्यांची व्यथा. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन. तर कांदा निर्यातीबाबत 2 दिवसात निर्णय घेण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून साधला संवाद, कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची भारती पवारांची ग्वाही. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे तूर पिकावर बुरशीजन्य आजारासह कीड अळ्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात 3.25 लाख हेक्टरवर पेरणी, 5 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरल्याची माहिती समोर. सांगलीत स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक, कार्यकर्त्यांचा वसंतदादा कारखान्याचा गेट तोडण्याचा प्रयत्न. सांगलीत 11 कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नियंत्रणात, राजू शेट्टींची टीका. तर या आमदारांमुळेच ऊस दराचा तिढा सुटत नसल्याची राजू शेट्टींची टीका. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगलीच्या कारखानदारांनी दर द्यावा, राजू शेट्टींची मागणी. तर सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानदारांची बाजू घेत आहेत, आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, राजू शेट्टींचा इशारा. सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 आणि FRP अधिक 100 रुपये कारखान्याचे जाहीर करावे, तेव्हाच आंदोलन मागे घेण्याचा राजू शेट्टींचा निर्धार. अहमदनगरच्या दौंडमधील स्वतंत्र प्रांत कार्यालयाचं उद्घाटन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. नांदेडमधील लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला खासदार चिखलीकरांची भेट, गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू. अहमदनगरच्या रांजण गावात महिलांचं आमरण उपोषण, निळवंडे धरणाच्या कालव्यातून अंजनापूर गावाचा पाझर तलाव भरून देण्याची मागणी. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, चेंबूरच्या क्युबिक मॉल थिएटर बाहेर मनसेकडून बॅनरबाजी. सिंधुदुर्गाच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी, किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा पुढाकार. यवतमाळच्या गोंड समाजातील विद्यार्थ्यांसाठी 15,000 भाषा कोशांची निर्मिती करणार, आमदार संदीप धुर्वेंचं आश्वासन. दिघे साहेबांना माहिती होतं कधीतरी राम मंदिराचं जे निर्माण आहे ते होणारच, ते आता स्वप्न पूर्ण होते, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. तर उद्घाटन सोहळ्यासाठी 22 जानेवारीला अयोध्येत जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्याच्या अनघा कैदास यांच्या सौदामिनी हँडलूम्स या संस्थेला अयोध्येतील राम मंदिरासाठी वस्त्र तयार करण्याचा मान. ही वस्त्र प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला घातली जाणार. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये 2 धागे राम के कार्यक्रम संपन्न. पुण्यात 2 धागे श्रीराम केले उपक्रमाचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते शुभारंभ, कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं इराणींनी भाषण करणं टाळलं.
300 रामभक्तांच्या मीरा भाईंदर ते अयोध्या पदयात्रेला सुरुवात. 21 जानेवारीला सर्व यात्रेकरी अयोध्येत पोहोचणार. मुख्यमंत्र्यांनी दिल्या रामभक्तांना शुभेच्छा. कौटुंबिक वादातून पत्नीकडून पतीची हत्या. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातली घटना. पतीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून हत्या केल्याचं समोर. जळगावात चॉपरनं वार करून तरुणाची निर्घृण हत्या. घटनेत 2 जण जखमी. जुन्या वादातून हत्या केल्याचं समोर. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही बसला आग. बसमधील सर्व प्रवाशांसह चालक आणि वाहकही सुखरूप. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पालघरच्या वाडा तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार समोर. विद्युत प्रवाह सुरळीत करताना झटका लागल्यानं महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू. वाशिम नगरपालिका संकुलातील मेडिकलचा स्लॅब कोसळला. मेडिकल चालकाचे प्राण वाचले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आधार कार्डच्या नियमात बदल. आता फिंगरप्रिंट शिवाय IRIS स्कॅनद्वारे आधार नोंदणी करता येणार. छत्तीसगडमध्ये 12 किंवा 13 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी. ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार, तर अरुण साव आणि विजय शर्मा उपमुख्यमंत्री. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांची 2 दिवसांपूर्वीच हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी रुग्णालयात जाऊन KCR यांची भेट घेतली. भारत, अफगाणिस्तान आणि इराण देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध करण्याची गरज. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं प्रतिपादन. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बनमधील किंग्समीड इथे खेळवण्यात येणारा पहिला T20 सामना पावसामुळे रद्द. दुसरा सामना मंगळवारी खेळवला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.